कृषी मंत्र्याचा, एका दुर्नीती करणाऱ्या कृषी मंत्र्याचा या कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध। या कृषी मंत्र्याचं करायचं काय? कृषी मंत्र्याचं करायचं काय? या कृषी मंत्र्याचं करायचं काय? कृषी मंत्र्याचं करायचं काय? महाराष्ट्र शासन राजकीय पक्षाचा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। आज इथं पत्ते करून आपण आंदोलन केलेलं आहे। कृषी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करताय, काय भूमिका आहे? विधान भवनात अधिवेशन चालू असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्याच्यामध्ये एक्का दुर्री तिर्री हरामखोर कृषी मंत्री मोबाईलवर रम्मी खेळत असताना व्हिडिओ व्हायरल झाला। त्याच्या निषेधार्थ म्हणून आज गळ्यात पत्त्यांच्या माळा आणि कृषी मंत्र्याच्या बॅनरला असेल कृषी कार्यालय जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांच्या इथं बॅनर लावलेला आहे। त्या कृषी कार्यालयामध्ये आज येऊन कृषी मंत्र्याचा, जुगारबाज कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध असं बॅनर लावून त्यांचे तोंड काळं करून आम्ही निषेधार्थ म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा 1 नाही 10 वेळा महाराष्ट्र शासन आणि कृषी मंत्र्याचा निषेध करत आहोत। जेणेकरून वेळोवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांना लवकर लोन मिळत नाही आणि वेळोवेळी हा कृषी मंत्री बिनबोभाटपणे कधी म्हणतो शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर त्यांच्या मुलीचे लग्न करतील, हे करतील, कधी ओसाडगावची पाटीलकी म्हणतात। अहो, कृषी मंत्री पद जे दिलेलं आहे तुम्हाला कृषी खात्यासाठी, शेतकऱ्यांचं भविष्य, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला ते मंत्रीपद दिलेलं आहे। असा हरामखोर माणूस जर शेतकऱ्यांच्या विषयी चुकीचं बोलत असेल आणि जर विधान भवनात ज्या त्यातून चांगले निर्णय घेतले जातात आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, अशा विधान भवनात बसून जर पत्ते खेळत असेल तर 1 नाही 10 वेळा निषेध करणार। अशा हरामखोराला भविष्यात तुम्ही जर सोलापुरात आलात किंवा जर आम्हाला यदा कदाचित कुठेही सापडलात तर तुम्हाला 100% याच्याबद्दल आम्ही अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही।